तर मित्रांनो स्वागत करतो मी बघा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो फायनल आपलं काम आता होत यायला लागलं बघा। लाइटिंग कंप्लीट झाली, सगळं झाले। आता फक्त आपले बॅटरी फिट करायची आणि अल्टरनेटर पण फिट झालंय, आपलं बंपर फिट करायचं आणि आणखीन काय तिथं थोडं मोठं छोटं काय काम राहिलं ते करून घेऊ बघा। जे की आपल्याला मागं बटन टाकायचे आहेत आणि 1-2-3 दिवस झाले बघा। असा पाऊस झालाय बघा आपल्या इकडे बघा, तुमच्या इकडे पण झाला असेल बघा, जे की आपल्या रील्समध्ये तुम्ही बघितलंच असेल। त्याच्यामुळे थोडंसं काम आपलं थांबलं होतं। तर आता आहे का फटाफट आपण हातगावला निघू बघा आणि त्या दिवशी का आम्ही ट्रॅक्टर कसं काढलं बघा, तोपर्यंत ती क्लिप बघा। तर मित्रांनो पाण्या पावसाच्या अगोदर बघा आबाळे आपलं सुखरूप ट्रॅक्टर बाहेर निघलं बघा। नाही तर आपले नाही का बाकीची फिटिंग पण राहिली असती। आता काय शेवट राहिली बघा बंपरची तेवढी वेल्डिंग करायची आणि बॉक्सची आपल्या याची आहे का नवीन तयार करायचं राहिलं बघा। पाण्या पावसाच्या अगोदर धग 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 होत होतं, वाटलं फसतं का काय, पण निघलं बघा आपलं ट्रॅक्टर सुखरूप बाहेर। त्या दिवशी येता आहे का आपण बॅटरी पण घेऊन आलतो बघा आपल्यावाली। बॅटरीनी चांगली मदत केली बघा। 2-3 दिवस घरी मोबाईल चार्जिंग करायला म्हणजे लाईटच नव्हती, मस्त आपलं बॅटरी आणि आपलं ते मागं आपण चार्जर आणलं होतं बघा ACDC। 2-3 दिवस सगळे त्याच्यावरच नेले। आता इथं नेली का आपल्या ट्रॅक्टरवरती चार्जिंग पण होऊन जाईल। अनिशा नेल्यानंतर सोलर प्लेट आहे म्हणा घरी चार्जिंग करायसाठी, तरी फिटिंगसाठी आता त्याचंच काम राहिलेलं बघा आपलं बॅटरी फिट करायचं ट्रॅक्टरवर। तर मित्रांनो बघा घरून जाऊन एका दुसरी चक्कर झाली, कारण की सकाळी आपण बॅटरी इथं ठेवून गेलो बघा आणि त्याच्यात काय झालं बघा, लाईट नाही या पाण्या पावसामुळे एक कारण ते। आता लाईट आली, पटकनी आलो बघा त्यांच्याकडून आपलं काम करून घेऊ आणि झटपट मोकळं होऊ, कारण की असंच गुळगुळ गुळगुळ लाईट गेली की उजूक जा उजूक ये, उजूक जा उजूक ये। तर पटापट आपलं काम करून घेऊ बघा। तर आपण एका मागचं सीट काढून घेतलं बघा, आपलं सीट पण तुटलेलं आहे बघा, त्याला वेल्डिंग करायची या खालच्या साईडने बघा। इथं ही साईड आपलं बंपर आहे का तिथं ठेवलेलं आहे। बंपरचं एक काम बॅटरी काढून ठेवली। आता बॅटरीचं स्ट्रक्चर तर आपलं तयार झालेलं आहे, फक्त ते काय होतं हे जास्त इकडे चिटकून आलं, आपल्याला थोडंसं कसं समोर घ्यायचं आहे सेंटरमध्ये। इथं काम चालू आहे बघा, खिडक्या तयार करायचं। ते म्हणले होते बघा उद्याच्याला तुम्हाला उद्याच्याला करून देऊ, पण म्हणलं नाही एक दिवस महत्वाचा। इथं ट्रॅक्टर नाही जाणार आपला आतमध्ये, आजच थोडासा रस्ता आपल्याला हडकलेला आहे। आजच काम झालं का फटकन ट्रॅक्टर घेऊन जायचं बघा पहिले आतमध्ये। जे पहिले का बघा आपलं हे असं इथं बसत होतं, हे बघा खाली पुले याला इथं या साईडला, तर इकडं नडत होतं बघा ते। आता असं डोकं चालू आहे बघा, असं थोडंसं कसं सेंटरमध्ये घ्यायला हे असं बघा। तर चेक करा बघा, आपले पहिला ओलिदा होता, आता एवढा गॅप पडला। आता इथं पाना पण लावतो तो आपला मस्त, या वरच्या साईडला पण बसवतो बघा असा, हे बघा असं या साईडने पण बसवतो। नाही पूर्ण पहिले काय इथं बसवतच नव्हता या होलमध्ये। बॅटरी ठेवून बघूया एकदा आपण। चेक करा एकदम ओके फिटिंग आली। याच्यामध्ये एक बोटाचा गॅप राहिला, पहिले तर गॅप नव्हता बघा। तर मित्रांनो आपलं जे आहे का बघा बंपरचं पण काम झालं बघा कंप्लीट। आता चालू आहे सीटाचं काम। आता कॅमेरा पकडायला कोण नाही बघा, त्याच्यामुळे मला काय शूट पण करता येईना झालं। आता आपलं याचं पण काय बंपरचं झालंय, बॅटरीचं पण झालंय। आता राहिलं फक्त आपले जे बटन आहेत का बघा, हे बटनाचं काहीतरी करायला लागेल, जे की पहिले आपलं मागं इथं डिस्प्ले होता या साईडला बघा असं। याचं काहीतरी डोकं लावून एक पट्टी कट करून याला एक नवीन पट्टी टाकायला लागेल, मग त्याला होल पाडून घ्यावं लागेल। तर मित्रांनो कंटिन्यू करतो बघा आपल्या त्याच व्हिडिओला। तर त्या दिवशी आणल्याच्या नंतर बघा आपलं ट्रॅक्टर तसंच होतं, कुठं नेलं नाही काही नाही तसंच झाकून बिघून ठेवलं बघा। कारण की नंतर जे पाऊस चालू झाला तुफान बाबा, त्यांनी सगळा राडच करून टाकला। मस्त बघा असा बाळा मस्त झाकून बिघून ठेवलं।
पाऊस नाही लागाव, काही नाही काय नाही म्हणून सगळे गोणी बिणी सगळे एकदा खाली काढून घेऊ. आणि ह्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला आहे का साऊंड टेस्टिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे, पण याच्यामध्ये जे आहे का आपले NCSचे गाणे सॉन्ग आपले प्ले होणार आहे बघा. आता जे यूट्यूब समजा बघत असतील त्यांना माहिती आहे आपले जे साधे गाणे त्याच्यावरती वाजायला जमत नाही, कॉपीराईट येते बघा. तर तुम्हाला जे आपले साधे गाणे जे ऐकायचे आहेत बघा, तर इंस्टाग्रामवरती मी एक एक करून म्हणजे आपले रील्स सोडी जाईन बघा साऊंड टेस्टिंगची. म्हणजे तिथं फुल बेसचा जो आवाज आहे तुम्हाला बेस आणि जो स्ट्रोक आहे का तुम्हाला तिथं कळम बघा. तर इथं जे का यांचेच गाणे एकदा वाजवून दाखवतो, कसं वाजत ते फक्त आवाज ऐका आणि हेडफोन यूज करा तुम्हाला जर क्वालिटी आवाज जर ऐकायचा असेल तर. आणि तुम्ही एक माणसानं बघा आपले दीपक भाऊचं ट्रॅक्टर कुठे गेलं, साऊंड सिस्टीम एवढी केली हाई ते पण आपल्या संघाचे बघा. पण त्यांचं ट्रॅक्टर जे आहे का ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर इकडे आणले होते दोन्ही ट्रॅक्टर आपलं काम झालं होतं बघा. आणि तिकडून जे सीझन संपल्याच्या नंतर ट्रॅक्टर इकडे आणले होते ते तसं त्यांचं ट्रॅक्टर घेतलं आणि आत्याची इथं नेलेलं आहे. मग त्यांच्या समजा पाहुण्याची इथं तिकडं त्यांचे थोडं घरचं आणायचं होतं, त्याच्यामुळं त्यांचा ट्रॅक्टर काय म्हणजे तवापासून गेलं आहे. तर आणखीन तर काय आलं नाही. आता दसऱ्याला सुद्धा तिकडच्या बघा काय आता आणखीन त्यांच्या धोरणाने जसं असेल तसं. बाळ्यात आहे पण काळ्या कुठं गेला, तर काळ्या गेला बघा बाहेर. काळ्याचा मालक येईल, मालकाला काही गरज नाही. तर मित्रांनो काढून घेतलं बघा कवर. आणि त्या दिवशी आले पहिले बघा आपली बॅटरी काढून घेतली, कारण की बॅटरी जर ठुली तशी ज्याला जॉईंट करून तर लगेच बघा डिस्चार्ज होऊन जाते ती सगळी. हे बघा कसं दिसतंय ओके मध्ये एकदम. बॅटरी आतमध्ये ठुलती बघा. बॅटरीला आपल्या पंपाच्या चार्जरवरती चार्जिंग केली ती पण बरीच चार्जिंग झाली बघा. आता याच्यावरती कळलं ना आपल्याला किती टक्के चार्जिंग झाली. तरी 3 काड्या कमी आहेत बघा याच्यामध्ये. हे एक लावायचं राहिलेलं आपल्यावालं. तर मित्रांनो मी सॉन्ग तर प्ले करतो बघा, तुम्हाला गाणं कळणार नाही. हे फक्त बघा ट्युनिंग आहे. तर एक याच्यामध्ये फक्त स्ट्रोक आणि जी बेसची ट्युनिंग आहे बघा ते फक्त ऐका. तुम्हाला सगळे सॉंग्स आहेत का आपल्या इंस्टाग्रामवरती मी अपलोड करून देईन. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो बघा, एका जणांनी कमेंट केली ती आता हे आवाज असा तर निघतोय. हा इथं बरोबर आहे त्याचं पण एक म्हणणं. असा आवाज कोणच्या पण आपल्या टेपचा म्हणावं किंवा कशाचा म्हणावं निघन बघा. पण ट्रॅक्टर चालू असताना बघा तर त्याची पण मी रील आहे का ट्रॅक्टर ज्यावेळेस समजा एखाद्याची हाणायला जर नेलं का तर त्यावेळेस मी अपलोड करीन बघा. म्हणजे ट्रॅक्टर चालू असताना पण आवाज कसा येतो याच्यावाला. याचा जे आवाज आहे आपण जे केलेला आहे आता सध्याच्याला आहे का बघा हे इथं आहे. आता ह्यो जो आहे का पूर्ण असा इथपर्यंत होतोय आपण ह्या लेवलला आहे. आणि मोबाईलचा जो सध्याच्याला आवाज आहे का बघा ते चेक करा. हे बघा ह्या कंडिशनला आहे. आणि ही बघा एवढी समजा क्वालिटी निघाती. आणखीन जर आवाज वाढला का सध्या त्याला बॅटरीची चार्जिंग जरशी कमी त्याच्यामुळं काय होतोय आवाज म्हणजे लगेच स्टेप आहे का बंद होऊन जातोय, कारण त्याला पॉवर कमी भेटायला लागली बघा. ते बघा अशी काहीतरी आपल्या क्वालिटी निघायला लागली टी एफची समजा म्हणावं साऊंड सिस्टीमची म्हणा.
तर मित्रांनो फायनल आता एवढी आपली फिटिंग कंप्लीट झाली आपल्या साऊंड सिस्टीमची. आता काय समजा लाईटिंगचं पण सगळं काम झालं आहे. फक्त आता ती जी आपली जी बटन आहेत बघा, ते बटन टाकायचे राहिले होते, तेवढंच एक इथलचं टाकायचं आहे. बाकी सगळी काय फिटिंग कंप्लीट झाली बघा. आता एवढ्या याच्यामध्ये समजा जे फिटिंगमध्ये तुम्हाला जर समजा कोणची जर गोष्ट जर दाखवायची राहिली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा बघा. तुम्हाला ते पण समजा त्याचं तुम्हाला जी समजा जी गोष्ट दाखवायची राहिली असेल त्याचं समजा तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल बघा. तर बस या व्हिडिओला करू बघा इथं एजंट. भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.